कुठलाच पुरावा या प्रकारामध्ये कुठलाच पुरावा सादर त्यावेळी मी ज्यावेळी खटला झाला त्यानंतर वर्षानुवर्ष राज्यात केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. अनेक खोटे पुरावे रचण्यात आले पण तरीही पुरावे सादर करता आले नव्हते. अत्यंत तोकड्या माहितीवरती ओढून ताणून काहीतरी करायचं म्हणून, कारण त्यांचा मुख्य उद्देश हिंदू समाजाला काँग्रेसचा बदनाम करणं, दहशतवादी ठरवणं हाच होता. आणि त्यामुळे कुठल्याही पुराव्याशिवाय जगामध्ये हिंदू समाजाची जी बदनामी झाली त्याबद्दल काँग्रेस पक्षांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी. कोलंबासचा निकाल आलाय, तो स्फोटाचा निकाल आलाय मालेगावच्या. या घटनेचं एका शब्दात एका वाक्यात वर्णन करत असेल तर काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली सणसणीत चपराक आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये एक नवीन शब्द आणला होता काँग्रेसनी, तो म्हणजे हिंदू दहशतवाद. सातत्याने हिंदू दहशतवाद या देशात आहे ही पहिली व्याख्या शब्द वापरला तो तत्कालीन काँग्रेसचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी. त्याच्यानंतर शरद पवार यांनी अलिबागच्या त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये शब्द वापरला. आणि चिदंबरम हे सातत्याने हिंदू दहशतवाद याबद्दल बोलत होते, आग्रही होते. या हिंदू दहशतवाद हिंदू समाजाला बदनाम करण्याचं, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान काँग्रेसने केलं होतं. त्यासाठी खोटा पुरावे तयार करण्यात आले आणि जाणीवपूर्वक हिंदू साध्वीला अटक करण्यात आली, सैन्यातल्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. प्रचंड मोठा कट, या सगळ्या व्यापक कट रचण्यात आला ज्यातून पूर्ण देशात जगात हिंदू समाजाची बदनामी होईल आणि शांतताप्रिय सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू समाज हा हिंदू दहशतवादी म्हणून प्रस्थापित होईल. अशा प्रकारचा विकृत कट काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या विकृत कटाला आज मिळालेली ही सणसणीत चपराक आहे. यापूर्वी एनआयनी या आरोपींना सोडलंच होतं, पण आज जो कोर्टाचा निकाल आला त्या कोर्टाच्या निकालाने भविष्यात हिंदू समाजाला तरी किमान बदनाम करण्याचं काँग्रेसने थांबवावं. पण ते शहाणपणा शिकत नाहीयेत. ज्या सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद शब्द पहिल्यांदा वापरला त्यांच्याच कन्येनी परवा पार्लमेंटमध्ये सिंदूरला, ऑपरेशन सिंदूरला तमाशा शब्द वापरला. यावरून काँग्रेसची मानसिकता कळते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.